नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्त सर्वांना आवडेल अशी एक रेसिपी दाखवत आहे आणि मुख्य म्हणजे ही पौष्टिक अशी रेसिपी आहे। एरवी आपण कुठल्याही प्रकारचे कोफ्ते बनवतो तेव्हा ते कोफ्ते आपण शॅलो फ्राय किंवा फ्राय करून घेतो, पण आज मी इथे दुधी भोपळा आणि मिक्स डाळीचे कोफ्ते म्हणता येणार नाहीत, पण इथे मी वड्या बनवलेल्या आहेत आणि या वड्या मी स्टीम करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर याला मस्त अशी ग्रेव्ही बनवलेली आहे। तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। त्याकरता इथे मी 1.5 वाटी मिक्स डाळी घेतलेल्या आहेत। 2 ते 3 पाण्यात त्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि आता याच्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे आणि हे साधारण 1 तास भिजत ठेवत आहे। डाळी छान भिजलेल्या आहेत, त्याच्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात या सगळ्या डाळी घातलेल्या आहेत। त्याच्याबरोबर 4 लसणीच्या पाकळ्या, 1 पेर आलं, 1 हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घालून हे जाडसर वाटून घेत आहे। डाळी जाडसर वाटून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा हळद, लाल तिखट, ओवा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तसेच आता याच्यामध्ये मी 1.5 वाटी किसलेला दुधी घातलेला आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेत आहे। मिक्स करून झाल्यानंतर याचे उंडे बनवून घ्यायचे आहेत। ताटलीला मी तेल लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 उंडे ठेवलेले आहेत आणि इथे स्टीमरमध्ये पाणीसुद्धा उकळलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आता हे उंडे ठेवूयात आणि साधारण 12 ते 15 मिनटं हे छान वाफवून घ्यायचे आहेत। 15 मिनटं झालेले आहेत आणि हे बघा उंडेसुद्धा छान वाफवून झालेले आहेत आणि छान ते शिजलेले आहेत बघा, अजिबात सुरीला लागत नाही आहेत। तर आता आपण हे बाहेर काढून ठेवूयात। उंडे थंड होईपर्यंत आपण आता ग्रेव्ही बनवायला घ्यायची आहे। त्याकरता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 2 टोमॅटो लागणार आहेत, 1 हिरवी मिरची, 1 पेर आलं आणि 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या लागणार आहेत। कांदा बाजूला ठेवून बाकीच्या सगळ्या गोष्टी मिक्सरमधनं वाटून घ्यायच्या आहेत। इथे कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे। तेल छान तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, हिंग आणि हळद घातलेली आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आहे, तो 1 मिनिट परतून झाल्यावर थोडासा कढीपत्ता आणि मिक्सरमधनं वाटून घेतलेली ही टोमॅटोची प्युरी घातलेली आहे। त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून टोमॅटोचा कच्चटपणा जाईल, त्याला तेल सुटेपर्यंत हे मी परतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा धने जिरं पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी 2.5 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून याला एक मोठी उकळी आणून दिलेली आहे। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, तसेच थोडासा गूळ घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घेतलं आहे। आता याच्यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आता याच्यामध्ये मी कापलेल्या वड्या घालत आहे। आता याच्यामध्ये मी या कापलेल्या मिक्स डाळीच्या आणि दुधी भोपळ्याच्या वड्या घालत आहे आणि आता याला परत एकदा 5 मिनिटं उकळी आणून देत आहे। मस्त गरमागरम दुधी भोपळा आणि मिक्स डाळीचे हे कोफ्ते तयार झालेले आहेत। तर आता मी गॅस बंद करून घेत आहे। मस्त गरमागरम दुधी भोपळा आणि मिक्स डाळीचे हे कोफ्ते तयार झालेले आहेत। हे तुम्ही जीरा राईस किंवा पोळीबरोबरसुद्धा खाऊ शकता। मुख्य म्हणजे पौष्टिक अशी ही रेसिपी तयार झालेली आहे, तेव्हा तुम्ही ही नक्की करून बघा। धन्यवाद, बाय बाय।